नमस्कार, मी टीचर संतोषी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि माझ्या गोष्टीचं नाव आहे अति तिथे माती। तर मुलांनो, एका गावात एक भिकारी राहत होता। तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे। त्याला जे मिळेल तो ते खायचा, काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचं। भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा, असा त्याचा नित्यक्रम होता। एक दिवस देवाला त्याची दया आली व देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला, तुला काय हवे ते माग। भिकाऱ्याने सोन्याच्या मोहऱ्या मागितल्या। देव म्हणाला, मोहरा कशात घेणार? भिकाऱ्याने आपली जोळी पुढे केली। मोहरा जोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला, मी तुझ्या जोळीत मोहरा टाकत जाईल। जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेन। पण हे लक्षात ठेव, जर तुझ्या जोळीत एक जरी मोहर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल। भिकाऱ्याने जेव्हा अट मान्य केली, देव भिकाऱ्याच्या जोळीत मोहरा ओतू लागला। हळूहळू जोळी भरत आली, पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना। मोहरांच्या वजनाने जोळी फटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता। शेवटी जे व्हायचं तेच झालं। त्याची जोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडल्या व त्याची माती झाली। त्याचबरोबर देवही नाहीसा झाला व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीही उरलं नाही। आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच राहिला। तर मुलांनो, या गोष्टीचा तात्पर्य असा आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करू नये। धन्यवाद।